कर्क राशी, राशी चक्रातील चौथी रास. कर्क राशी 2 ते 8 जून 2025 येणारा जून महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? जूनचा पहिला आठवडा हा कर्क राशीच्या प्रेम जीवनासाठी खूप खास असू शकतो. या आठवड्यात बुध आणि मंगळ त्यांची राशी बदलणार आहेत. जिथे बुध मिथुन राशीत प्रवेश करेल, जो गुरुशी युती करेल. यासोबतच 7 जून रोजी मंगळ सिंह राशीत प्रवेश करेल आणि केतूशी युती करेल. यासोबतच शुक्र मेष राशीत आणि शनी मीन राशीत असेल. अशा परिस्थितीत कर्क राशीच्या लोकांना प्रेमाच्या बाबतीत भरपूर फायदा होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊयात कर्क राशीचे 2 ते 8 जून 2025 साप्ताहिक राशी भविष्य कसे असेल. कर्क राशीसाठी या आठवड्यात तुमच्या प्रिय व्यक्तीशी संवाद साधताना स्पष्टता आणण्याची वेळ आली आहे. भावना व्यक्त करण्यात आणि सामायिक करण्यात व्यावहारिकता किती महत्त्वाची आहे हे समजून घेण्यास मदत करेल. तुमच्या नात्यात परस्पर सहकार्य आणि समजूतदारपणा वाढेल. म्हणून तुमच्या जोडीदारासमोर तुमच्या भावना स्पष्टपणे व्यक्त करण्यास अजिबात संकोच करू नका. हा आठवडा कोमल आणि विचारशील क्षण घालवण्यासाठी आदर्श आहे. तुमच्या जोडीदारासोबत असे क्षण शेअर करा जे तुम्हाला जवळ आणतात. ही अशी वेळ आहे जेव्हा तुम्ही एकमेकांना भावनिक आधार देऊ शकता आणि अशा गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकता ज्यामुळे तुमचे नाते अधिक मजबूत होईल. या आठवड्यात तुमच्या समजुतीची आणि प्रेमाची खोली तुमच्या नात्यात आणि आकर्षण वाढवेल. प्रेमात स्थिरता आणि संतुलन आणण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही दोघेही एकमेकांची काळजी घ्या आणि एकमेकांना आधार द्या. प्रेमाच्या या प्रवासात एकमेकांच्या भावना समजून घ्या आणि त्या स्वीकारा. कर्क राशी, या आठवड्यात थोडा जास्त खर्च होणार आहे, परंतु तो शुभ कामांवर खर्च होईल. प्रेम आणि मुले तुमच्यासोबत असतील. व्यवसाय खूप चांगला आहे. सर्व गोष्टी खूप चांगल्या आहेत. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही नायक नायिकांसारखे चमकताना दिसता. आकर्षणाचे केंद्र राहील. आरोग्य सुधारेल. मध्यभाग पैशांची आवक वाढेल. आपल्या प्रियजनांमध्ये वाढ होईल. शेवटी व्यवसायात यश मिळवण्याच्या पूर्ण शक्यता आहेत. तुमच्याजवळ लाल रंगाची वस्तू ठेवणे तुमच्यासाठी शुभ राहील. कर्क राशीच्या लोकांसाठी येणारा नवीन आठवडा अत्यंत शुभ राहणार आहे. या आठवड्यात तुम्हाला नशीब तुमच्या दारावर ठोठवताना दिसेल. जर तुम्ही बराच काळ बेरोजगार असाल तर तुम्हाला इच्छित रोजगाराच्या संधी मिळतील. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने प्रलंबित काम पूर्ण होईल. नोकरी करणाऱ्या व्यावसायिकांसाठी हा आठवडा यशाने भरलेला असावा. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि संचित संपत्ती देखील वाढेल. शत्रूंचा पराभव होईल. हा आठवडा व्यावसायिकांसाठी अत्यंत शुभ राहील. आठवड्याच्या मध्यात व्यवसायात मोठ्या प्रमाणात नफा होण्याचे संकेत आहेत. या काळात तुम्ही मोठा व्यवसाय करार करू शकता. परदेशाशी संबंधित काम करणाऱ्यांसाठीही हा काळ खूप शुभ आहे. नातेसंबंधांच्या दृष्टीनेही हा आठवडा खूप चांगला राहील. कुटुंबातील सदस्यांमधील सुरू असलेला संघर्ष वरिष्ठ व्यक्तीच्या मध्यस्थीने संपेल. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. तुमच्या प्रेमजोडीदारासोबतचा परस्पर विश्वास वाढेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्हाला मित्रांसोबत आनंदी वेळ घालवण्याची संधी मिळेल. करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी पूर्णपणे अनुकूल राहणार आहे. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला फायदेशीर योजनांमध्ये सामील होण्याची संधी मिळेल. आठवड्याच्या मध्यात कोर्टाशी संबंधित प्रकरणावर परस्पर सामंजस्याने तोडगा निघताना दिसेल. अभ्यासाच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा शुभ आणि प्रगतिशील ठरेल. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आठवड्याचा उत्तरार्ध तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल. या काळात तुमचे उत्पन्न चांगले राहील आणि तुम्ही भरपूर खर्च देखील कराल. जर तुम्ही बऱ्याच काळापासून जमीन, इमारत किंवा वाहन इत्यादी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या आठवड्यात तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. आठवड्याच्या पहिल्या 6 माहीत मुलांशी संबंधित कोणतीही मोठी चिंता दूर झाल्यावर तुम्ही सुटकेचा निश्वास सोडाल. या काळात तुम्हाला धार्मिक आणि शुभ कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. कर्क राशीच्या लोकांनो, या आठवड्यात तुम्ही तुमचे वैयक्तिक संबंध सुधारण्यासाठी पुढाकार घेताना दिसाल. तुम्हाला तुमच्या नातेवाईकांकडून पूर्ण मदत आणि पाठिंबा मिळेल. तुमच्या आणि तुमच्या प्रेमजोडीदारामध्ये चांगले ट्युनिंग दिसून येईल. अविवाहित लोकांचे लग्न निश्चित होऊ शकते. कर्क राशीच्या लोकांचे आरोग्य सुधारेल. तुमच्या व्यवसाय आणि करिअरबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला एखाद्या व्यावसायिक कंपनीत चांगली वाढ होण्याची संधी मिळू शकते. व्यवसायात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत खांद्याला खांदा लावून काम कराल. या आठवड्यात नवीन कल्पना आणि योजना आखल्या जातील.
कामाच्या ठिकाणी सकारात्मक बदल होतील, आर्थिक परिस्थिती मजबूत राहील, ते स्थिरताने यश आणेल। कामाच्या ठिकाणी तुमच्या क्षमतेचे कौतुक होईल, जीवनात आनंद आणि शांती असेल। या आठवड्यात करिअरमध्ये स्थिरता राहील, तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल आणि तुमच्या प्रयत्नांचे कौतुक केले जाईल। सरकारी कामात प्रगती होईल, सेवा क्षेत्रात काम करणाऱ्यांना अतिरिक्त जबाबदाऱ्या मिळू शकतात। कर्क राशी, या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ दिवस हे 2, 3 आणि 5 असेल। शुभ रंग गुलाबी, पिवळा आणि लाल असेल, तर शुभ दिवस हा सोमवार, मंगळवार आणि गुरुवार असेल। या आठवड्यात कर्क राशीच्या लोकांनी खबरदारी घ्यायची असल्यास दुसऱ्यांचे शब्द लवकर मनावर घेऊ नका। भूतकाळातील गोष्टींमध्ये अडकणे टाळावेत आणि सोमवारी शिवलिंगावर कच्चे दूध अर्पण करावे आणि ओम नमः शिवाय या मंत्रांचा जप करा। यामुळे मानसिक शांती आणि कौटुंबिक आनंद मिळेल। एकंदरीत पाहता कर्क राशीसाठी येणारा नवीन आठवडा खूपच शुभ राहणार आहे।